नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रथो नाम की म्हणजेच रथ म्हणजे काय हा पाठ पाहत आहात. आपण ज्याप्रमाणे इयत्ता 11वीमध्ये शब्दाचे अर्थ लिहून घेत होता, अगदी त्याचप्रमाणे या पाठाचे सुद्धा त्या ठिकाणी अर्थ लिहून घ्यायचा आहे. तर आपण स्क्रीनवर पाहू शकता एक पाली शब्द आणि त्याचा मराठीतून अर्थ. अगदी इयत्ता 11वीमध्ये आपण ज्याप्रमाणे शब्दाचे अर्थ लिहित होता, अगदी त्याचप्रमाणे या सुद्धा पाठाचे आपणास अर्थ लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पाली शब्द एका ओळीमध्ये लिहावे लागतील आणि त्यानंतर मराठीतून त्याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला लिहावा लागेल. यामुळे काय होईल की प्रत्येक शब्दाचा आपणास मराठीतून अर्थ समजेल आणि आपणास तो पाठ समजण्यास सोपा जाईल. तर मित्रांनो, मी शब्दाचे अर्थ सांगेन आणि तुम्हाला ते लिहायचे आहेत. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा ते दिसत आहे. नागसेन, नागसेन, सचे, खरे. तो या शब्दाचा मराठीतून अर्थ होतो तुम्ही. महाराज, महाराज. रथे नाग तोसी या शब्दाचा अर्थ होतो रथामधून आले म्हणता. रथ, रथ. में अरोचेही या दोन्हीही शब्दाचा मिळून अर्थ होतो कोटे आहे तुमचा. में अरोचेही या दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ होतो कोटे आहे तुमचा. त्यानंतर किनू खो हे दोन शब्द आणि या दोन शब्दाला ब्रॅकेट करून घ्या आणि या दोन्ही शब्दाचा मराठीतून अर्थ होतो खरोखर किंवा अशा प्रकारे खरोखर. त्यानंतर महाराज, महाराज. त्यानंतर ईसा, रथो, ती. अशा प्रकारे 3 शब्द आहेत आणि या तिन्ही शब्दाला तुम्हाला ब्रॅकेट करून घ्यायचं आहे आणि या तिन्ही शब्दाचा मिळून मराठीतून अर्थ होतो दांडा म्हणजे रथ काय. दांडा म्हणजे रथ काय आणि जो ती हा जो शब्द आहे त्याचा अर्थ लिहा असे म्हटले. त्यानंतर मिलिंदो म्हणजेच मिलिंद. त्यानंतर नहीं बनते दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ लिहा नाही बनते.
ती असे म्हटले. नागसेन म्हणजेच नागसेन. त्यानंतर अख्खी, रथो या दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ लिहा. आख किंवा कणा म्हणजे रथ का, असा अख्खी, रथो या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतून अर्थ होतो. आख किंवा कणा म्हणजे रथ का, ती असे म्हटले. त्यानंतर पुढील शब्द आहे मिलिंदो म्हणजेच मिलिंद. त्यानंतर नाही बनते, दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ लिहा. नाही बनते. ती असे म्हटले. नागसेन, नागसेन. त्यानंतर पुढील दोन शब्द आहेत ते म्हणजे चक्कानी, रथो. या दोन्ही शब्दाला ब्रॅकेट करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ मराठीतून लिहा. चाक म्हणजे रथ का, चाक म्हणजे रथ का. त्यानंतर पुढील शब्द आहे ती, त्याचा अर्थ लिहा. असे म्हटले. त्यानंतर मिलिंदो, मिलिंद. पुढील दोन शब्द आहेत नाही बनते. या दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. नाही बनते. ती असे म्हटले. नागसेन, नागसेन. पुढील दोन शब्द आहेत रथपंजर, रथो. या दोन्ही मिळून शब्दाला ब्रॅकेट करून घ्या आणि या शब्दाचा अर्थ लिहा. रथाचा सांगाडा म्हणजे रथ का. रथपंजर, रथो या दोन्ही मिळून शब्दाचा अर्थ लिहा. रथाचा सांगाडा म्हणजे रथ का, ती असे म्हटले. त्यानंतर पुढील शब्द आहे पहा मिलिंदो, मिलिंद. नाही बनते. या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतून अर्थ लिहा. नाही बनते. पुढील शब्द आहे ती असे म्हटले. त्यानंतर पुढील शब्द आहे नागसेन. परत लिहा नागसेन. त्यानंतर रथ दंडको हा एक शब्द आहे आणि परत दुसरा शब्द आहे रथो. या
दोन्हीही शब्दाला ब्रॅकेट करून घ्या आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतनं अर्थ होतो रथाचा दांडा म्हणजे रथ का. रथाचा दांडा म्हणजे रथ का. त्यानंतर रथाचा दांडा म्हणजे रथ का. त्यानंतर पुढील शब्द आहे ती. ती म्हणजे असे म्हटले. त्यानंतर पुढील शब्द आहे मिलिंदो. मिलिंद. त्यानंतर नहीं, बनते असे दोन शब्द आहेत. या दोन्ही शब्दासाठी ब्रॅकेट करून घ्या आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीत अर्थ होतो नाही बनते. त्यानंतर पुढील शब्द आहे ती. असे म्हटले. त्यानंतर नागसेन. नागसेन. त्यानंतर पुढील दोन शब्द आहेत पहा युग आणि रथो. या दोन्ही शब्दाला ब्रॅकेट करून घ्यायचा आहे आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीत अर्थ लिहा जू. जू म्हणजे रथ का. जू म्हणजे रथ का. पुढील शब्द आहे ती. ती म्हणजे असे म्हटले. त्यानंतर मिलिंदो. मिलिंद. त्यानंतर पुढील शब्द आहे नहीं. नाही. त्यानंतर बनते. बनते. पुढील शब्द आहे ती. त्याचा अर्थ होतो असे म्हटले. त्यानंतर नागसेन. परत तसाच नागसेन लिहा पुढील ओळीमध्ये. त्यानंतर रश्मियो. रथो. या दोन्ही शब्दासाठी ब्रॅकेट करून घ्या आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतून अर्थ लिहा हा लगाम म्हणजे रथ का. हा लगाम म्हणजे रथ का. त्यानंतर पुढील शब्द आहे ती. ती म्हणजे असे म्हटले. त्यानंतर पुढील शब्द आहे मिलिंदो. मिलिंद. त्यानंतर पुढील शब्द आहे नहीं. त्याचा मराठीतून अर्थ होतो नाही. त्यानंतर पुढील शब्द आहे बनते. बनते. त्याचा मराठीतनं अर्थ होतो बनते. ती. असे म्हटले. त्यानंतर नागसेन. नागसेन. पुढील शब्द आहे
पतोदल्लठी आणि रथो. तर या दोन्ही शब्दाला ब्रॅकेट करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतनं अर्थ लिहा. चाबकाची काठी म्हणजे रथ का. चाबकाची काठी म्हणजे रथ का. त्यानंतर पुढील शब्द आहे मिलिंदो. त्याचाच मराठीतनं अर्थ होतो मिलिंद. पुढील शब्द आहे नहीं. त्याचा अर्थ होतो नाही. त्यानंतर पुढील शब्द आहे बनते. त्याचा अर्थ होतो बनते. पुढील शब्द आहे ती. त्याचा अर्थ लिहा असे म्हटले. त्यानंतर नागसेन आणि त्याचा मराठीतनं अर्थ लिहा नागसेन. त्यानंतर पुढील शब्द आहे किन्नू खो. तर या दोन्ही मिळून शब्दाला ब्रॅकेट करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही मिळून शब्दाचा मराठीतनं अर्थ होतो अशा प्रकारे खरोखर. त्यानंतर पुढील शब्द आहे महाराज. त्याचा सुद्धा अर्थ लिहा महाराज. त्यानंतर पुढील शब्द आहे इसा. त्याचा मराठीतून अर्थ लिहा दांडा. पुढील शब्द आहे अख्ख. त्याचा अर्थ लिहा आख किंवा कणा. दोन्हीपैकी कोणतंही लिहू शकता आख किंवा कणा. त्यानंतर चक्ख. त्याचा अर्थ लिहा चाके. त्यानंतर पुढील शब्द आहे रत्नेंजर आणि त्याचा अर्थ होतो मराठीतनं रथाचा सांगाडा. त्यानंतर रथदंड. त्याचा मराठीतनं अर्थ होतो रथाचा दांडा. त्यानंतर युग. त्याचा अर्थ होतो जू. त्यानंतर पुढील शब्द आहे रश्मी पतोदार्थो म्हणजेच लगाम दोरी हे सर्व मिळून रथ का. रश्मी पतोदार्थो या शब्दाचा मराठीतनं अर्थ होतो लगाम दोरी हे सर्व मिळून रथ का. त्यानंतर पुढील शब्द आहे ती असे म्हटले. या तीचा अर्थ होतो असे म्हटले. त्यानंतर मिलिंदो मिलिंद. पुढील शब्द आहे नाही. त्याचा अर्थ लिहा नाही. आणि पुढील शब्द आहे बनते आणि त्याचा मराठीतनं अर्थ होतो बनते. आणि पुढील शब्द आहे ती.
त्याचा अर्थ होतो असे म्हटले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाली शब्द आणि त्याचा मराठीतून अर्थ या ठिकाणी दोन्हीही पाहिलेला आहे आणि ते स्क्रीनवरती सुद्धा तुमच्या दिसत आहेत. तरी आता जे उर्वरित शब्द आहेत ते आपण पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हे आज जे शब्द आपण सांगितले पालीतून आणि त्याचा परत मराठीतून अर्थ, तर हे तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. थँक्यू.